संत ज्ञानेश्वरांना आणि श्रीकृष्णाला नमस्कार करून आजच्या या उपक्रमाचं आपण स्वागत करूया, सुरुवात करूया. हे काय, या जागेचं काय महत्त्व आहे, मला पुन्हा पुन्हा असं वाटतं. ज्ञानेश्वर म्हणजे श्रीकृष्णच, विठोबा म्हणजे श्रीकृष्णच, आणि मंदिर हे श्रीकृष्णाचंच आहे. श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरांचं संजीवन समाधीची माहिती आणि त्या तुम्हाला आत्ता मी ते सांगणार आहे. मला एक विश्वास बसत नव्हता पूर्वी. असंच केव्हा तरी योगायोगाने 30-35 वर्षापूर्वी एक पुस्तक हातात पडलं. हेमंत विष्णू इनामदार म्हणून SNDT कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांनी नामदेवावर PhD केली होती आणि मग रोज एका पानावर 4-4 अभंग आणि त्याचा अर्थ असं दिला होता. हे आपल्या सहज उत्सुकतेपोटी चालता ते वाचल्यावर माझा विश्वासच बसला नाही त्याच्यावर. तीच माहिती मी तुम्हाला आता देणार आहे, पण ते घडलेलं आहे. रहस्य काही ठेवायचं नाही मला फार. त्यानंतर मग ग्रंथालयामध्ये नामदेवाची गाथा बघायला मिळाली. अतिशय सोप्या भाषेमध्ये, रसाळ भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी समाधी कशी घेतली त्याचा दैनंदिन कार्यक्रम दिलेला आहे. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि त्यानंतर पौर्णिमेपर्यंत आणि पुन्हा 5 दिवस स्वतः शंकर हजर आहेत तिथे आळंदीत. किती देव हजर होते, कोण कोण हजर होते, विश्वासच बसत नाही, पण घडलेलं आहे तसं आहे. आणि श्रीकृष्णाबद्दल तर काय सांगावं. गेल्या महिन्यामध्ये आपण भागवत कथा ऐकल्या तेव्हा मी तुम्हाला एक संदर्भ दिला होता की राम आणि कृष्ण हे 2 तर अवतार भारतामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलेले आहेत, लोकप्रिय आहेत ना. कृष्णाचा आणखी सगळ्या स्तरामध्ये, लहान मुलापासून ते तमाशाच्या लोकांपर्यंत कृष्ण हा आवडीचा आहे हे सगळा. आणि गंमत म्हणजे त्या कृष्णाचं आपल्या महाराष्ट्रावर फार प्रेम आहे. कृष्णाचं महाराष्ट्रावर फार प्रेम आहे, कारण कृष्ण हा महाराष्ट्राचा जावई आहे. रुक्मिणी अमरावतीची, तिला त्यांनी नेहलं प्रेम विवाहानं पळवून तिकडं द्वारकेची राणी करून टाकलं. हे कृष्णाचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे, पण इथं संपत नाही. कृष्णाचं सगळा प्रेमाचा वर्षाव महाराष्ट्रावरचा अजूनही चालू आहे. त्यानंतर काही दिवस गेले आणि एकनाथ महाराजांच्या घरी हा कृष्ण पैठणला 12 वर्ष पाणी भरतोय, श्रीखंड ह्या नावाने. तुम्ही कधी पैठणला जा, मी 2-3दा पाहिलं, तो रांजण आजही बघायला मिळतो. 12 वर्ष श्रीकृष्ण स्वतः श्रीखंड हे नाव घेऊन पाणी भरतोय. खानदेशातले मिश्रा मुंडे होते, ते तपश्चर्याला बसले तिकडे द्वारकेला. 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि मग रुक्मिणी म्हणली, का तपश्चर्या करतोयस तू इथे? म्हणजे मला दर्शन पाहिजे श्रीकृष्णाचं. रुक्मिणी म्हणाली, तू आहे कुठे इथे दर्शन घ्यायला? मग तो म्हणजे पैठणला आहे एकनाथांच्या घरी. आणि मग एकनाथांच्या घरी आले आणि म्हणले, कुठे श्रीकृष्ण? एकनाथाला कुठं माहिती आहे? म्हणजे कुठं श्रीकृष्ण, कुठला आले श्रीकृष्ण? नाही म्हणले, श्रीखंड नावा नाही म्हणते. ते ऐकलं की त्यांना काय वाटलं असेल कल्पना करा, मला शब्द सुचत नाही. खाली कोसळले. खांब आहे अजून, तो मागं देवघर आहे. कोसळले आणि म्हणले, काय आहे? त्याला कळलं काय ते खरं आहे. स्वतः त्यांची पात्रता फार मोठीच आहे, एकनाथी भागवत केवढं आहे. आणि मग त्यांनी माफी मागितली, काय हे केलं आणि म्हणले, आणि मग प्रत्यक्ष साकार झाले श्रीकृष्ण. दोघांना कवळलं असं, हे दोघं जेवले तिथं, ती जागा आहे. हे श्रीकृष्णाचं याच्यावरचं प्रेम. त्या श्रीकृष्णाने ज्ञानेश्वर रूपानं या महाराष्ट्रामध्ये केवढी क्रांती केली, केवढं काम केलं. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी घ्या. आपल्याला मी सांगणार आहे, संजीवन समाधी वेगळी कशी असते. संजीवन समाधी म्हणजे काय? मृत्यू समाधी, संजीवन समाधी याच्यामध्ये फरक आहे. ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी, तसं अनेक लोक सांगतात. आता आम्ही अनेक ठिकाणी फिरतो ना, खेडोपाडी वगैरे, आमचे मित्र वगैरे म्हणतात, इथं आमच्या आजोबांची समाधी आहे. म्हणजे काय, आजोबांना अंत्यविधी झाल्यावर थोडी राख टाकली असेल, बांधलं, अशा अर्थानं ती समाधीला म्हणतात. पण संजीवन समाधीचा अर्थ फार वेगळा आहे.
आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलं. श्रीकृष्णाने घडवून आणलं. तो 8 दिवसाचा कार्यक्रम सगळा अजूनही विश्वास बसत नाही त्याच्यावर, पण घडलं आहे. ज्ञानेश्वरांच्या समकालीन किती संत आहेत बघा. तो काळच मोठा असा आहे महाराष्ट्रातला. किती संतांची मांदियाळी म्हणतात ना, तसं एकामागोर एक तुम्हाला किती संत दिसतील. कोण समकालीन संत होते वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे. विठोबाचा आले, कुरवाळास काय गोपाळांचा मेळा, अरे अक्षरशः खरंय. कोण बघा नावं, तुम्हाला काही नावं सांगतो मी. तुम्ही गोरा कुंभार आहे, त्याच्यावर सिनेमाने गेलेला आहे. सांगा विसोबा खेचर, काय सांगावी गोष्ट त्याची. नामदेवाचा गुरु विसोबा खेचर म्हणजे ती गोष्ट मोठी ऐकण्यासारखी आहे, पण आपला लांबेल विषय तो हा. नरहरी सोनार सगळ्या जातीतले आहेत बघा. नरहरी सोनार, सेना न्हावी, परिसा भागवत हा नामदेवाचा शिष्य आहे. परिसा भागवत. जनाबाई तिथं दासीच आहे नामदेवाची, तिला श्रेय जातं हे लिहिल्याचं. आज मी ग्रंथ आणलाय तो नामदेवाची गाथा. चोखा मेळा, महार समाजातला चोखा मेळा. स्वतः ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि अगदी तेजस्वी अशी मुक्ताबाई. लहान वयात पण काय तेज आहे त्याचे. नामदेव हा लहानपणापासून पांडुरंगाशी बोलायचा असं म्हणतात. अनेक वेळेला बोललाय पांडुरंगाशी, त्याचे दाखले पण मिळतात. 4-5 वयाचा असताना वडिलांनी सांगितलं, नामा हा एवढा नैवेद्य दाखव. जन्मला परभणी जिल्ह्यात, हिंगोली जिल्ह्यात, वाढला हळूहळू पंढरपूरला, शिंपी जातीला. वडिलांचा धंदा शिंप्याचा. वडील काहीतरी कामाला जात होते, म्हणजे नामा एवढं नैवेद्य दाखव. 4-5 वर्षाचं पोर, तर काय त्याला आजपेच असणार आहे. पांडुरंगासमोर गेला म्हणले, खा रे बाबा, सांगितले बाबांनी. तो कुठला खातोय तो, असं कधी होतं का तरी. तो काय हालचाल काय दिसेना, मग हट्टाला पेटला. खात नाही कसं म्हणलं, मला सांगितलंय तुला खायला पाहिजे. त्याच्या मनातले ते हे. आणि शिवाय त्या नामदेवाच्या गतजन्मीचं केवढं पुण्य असणार हो, असं कोणाला सहज जमत नाही. काहीतरी डबल घेऊन यावं, तेव्हा या जन्मी चांगलं काहीतरी आपल्याला दिसतंय. त्या पांडुरंगाला ते खाल्लं आणि मग ताटली घरात घेऊन बघितलं तर आई बाबा खाल्लं म्हणजे पांडुरंगाला. त्याला वाटते पोरकं खोटं बोलतोय, दुसरं काय म्हणणार आई वडील असं केलं. नाही म्हणजे खाल्लं त्याने, मी नाही काय खाल्लं हे. तिथून जी सुरुवात झाली संवाद विठोबाची आणि आईची नामदेवाची. 26 वेळेला बोललेलं आहे. अशा त्या विठोबाने नामदेवाला एकदा सांगितलं, अरे नामदेवा, ती 4 पोरं आळंदीला फार अडचणीत आहेत रे, दुःखात आहेत रे. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाई नुकतीच आळंदीत आली होती. आईवडिलांनी आत्महत्या केली होती आणि कोणी विचारत नव्हतं. ब्राह्मण लोक, प्रतिष्ठित लोक राहायला जागा देत नव्हते. साधे भाकरी भाजायची म्हणत तवा देत नव्हते. ज्ञानेश्वरांना पाठीवर भाजून द्यायला लागले. मुंज करायला तयार नाहीत. पैठणचा प्रसंग तुम्हाला ठाऊक आहे. तिथं शेवटी रेड्याच तोंडून वेद बोलवला. थोडा बदल व्हायला लागला. ते घेऊन आळंदीला आले होते. अशा वेळेला विठोबा म्हणतोय नामदेवा की पोरं फार अडचणीत आहेत रे, जरा भेट की जाऊन त्यांना. मग नामदेव गेला. निवृत्तीनाथांपेक्षा नामदेव 4 वर्षांनी मोठे, म्हणजे समकालीनच गेले. आणि नामदेव आले म्हटल्यावर मग निवृत्तीनाथ आले, ज्ञानदेव आले, सोपानदेव आले, मुक्ताबाई आल्या. निवृत्तीनाथ उठले, नमस्कार केला नामदेवाला. मग ज्ञानदेव उठले, त्याने नमस्कार केला नामदेवाला. ऐकून होते नामदेवाची कीर्ती झाली होती, फार चांगलं कीर्तन करतात, विठोबा बोलतात म्हणून. सोपानदेव आले, त्याने पण नमस्कार केला. मुक्ताबाई म्हणले, मी नाही नमस्कार करणार. कसं तेज आहे बघा. मुक्ताबाई म्हणले, मी नमस्कार करणार नाही याला. निवृत्तीनाथ म्हणले, मोठे भाऊ येतो. अगं म्हणले, असं करू नये ग, जा उठ नमस्कार कर. काय करणार म्हणले, देवाच्या सहवासात आहे, देवाशी बोलतो, पण अहंकार कुठे गेलाय म्हणले त्याचं बघा. काय गप्पत आहे बघा. डोळ्यासमोर चित्र आला, हे घडलेलं आहे सगळे. स्वतः नामदेवांनी लिहिलंय. मुक्ताबाई म्हणली, अहंकार बघा गेलाय का बघा म्हणले. तुम्ही सगळे भावंडे लहान म्हणून तुम्हाला नमस्कार करीत नाही, तो त्याने नमस्कार करून घेतला म्हणले. हा अहंकार आहे त्याचा. नामदेव परत गेले पंढरपूरला.
विठोबाशी बोलायला लागले, म्हणजे सांगितलं, म्हणजे असं असं झालं. म्हणले काय माझं चुकलं, मला कळत नाही. ती लहान मुलगी ती म्हणली माझा अहंकार गेला. म्हणून काय माझा अहंकार आहे म्हणजे देवा आता. विठोबा हसला. अरे म्हणला ती बोलली ते खरं आहे, विचार कर म्हणले. तू काय कर, गुरु कर म्हणले. गुरु आता कोण गुरु करू म्हणले. तू म्हणले परभणीला जा, नाही आवडे नागनाथला जा, आणि आवड्या नागनाथला विसोबा खेचर आहे, तो तुझा गुरु आहे. गुरु केल्याशिवाय कळणार नाही म्हणजे तुझं काय चुकलं ते. आवड्या नागनाथला गेले. संध्याकाळची वेळ, गावाबाहेर देऊळ होतं महादेवाचं. महादेवाच्या पिंडीवर पाय टाकून एक म्हातारा म्हणून बसला, झोपला. नामदेव गेला, अंधार होता, बघतो तर हा माणूस महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलाय. राग आला, संतापाला येणारच किंवा मला पण राग आला असता. काय म्हणते ही अशी काही पद्धत आहे का म्हणजे. नमस्कार करायचं राहायला सोडून दिलं आणि पाय ठेवून बसलाय तिथे. कोण म्हणले तुम्ही उठाव. काय उठवलं का म्हणजे मला उठवत नाही अहो म्हणले. मग म्हणले काय आवडे हे का पद्धत आहे का म्हणले. आता म्हणे असं कर, तूच माझे पाय उचल आणि ठेव अशा ठिकाणी की जिथं देव नाही तिथं ठेव म्हणून. मग नामदेवाचं कळलं काय आहे ते म्हणते देव सगळीकडे आहे. हा साक्षात्कार त्याला झाला. नमस्कार केला. ते विठोबा विसोबा केसर ते त्यांचे गुरु. शेवटपर्यंत नामदेवाच्या बरोबर ही सगळी मंडळी आहेत. असं ज्ञानदेवाचं नामदेवाचं आहे. आणि मग हा नामदेव ज्ञानेश्वरांच्या बरोबर शेवटपर्यंत आहे, निवृत्तीनाथांच्या बरोबर शेवटपर्यंत आहे. सुपार काका मुक्ताबाई यांच्या समाधी होईपर्यंत नामदेव बरोबर आहे, विठोबा पण बरोबर आहे, नामदेव पण बरोबर आहे, सगळ्याच समाधीच्या बरोबर आहे. त्या नामदेवाने ज्ञानेश्वरांच्या बरोबर राहून जे काही बघितलं, पाहिलं, ऐकलं ते लिहून काढलं. समाधी झाली ज्ञानेश्वरांची, या सगळ्यांची. एक वर्षाच्या काळात बाकीच्या 3 भावंडांनी पण समाधी घेतली. सासवडला घेतली सोपान काकाने, नाशिकला घेतली निवृत्तीनाथांनी, आणि मुक्ताबाईंनी तापी नदीकाठी घेतली. आणि नामदेव परत गेले पंढरपूरला. आणि बोलता बोलता मग जनाबाई म्हणजे नामदेवाला वर्णन सगळं ऐकलं. जनाबाईंनी कशी झाली समाधी म्हणून. आणि म्हणजे नामदेवा हे लिहून काढणं म्हणले तू, हे सगळं हे कसं कळणार लोकांना म्हणले. हे तू पाहिलं ऐकलंस, जसं महाभारत आणि संजयची गोष्ट आहे, रोज धृतराष्ट्राला सांगायचा, तसं नामदेवाने पाहिलेलं आहे. काय काय पाहिलं तुम्हाला सांगतो मी आता सविस्तर, तारखेवार सांगतो, वारावर. मग नामदेवाला पटलंय. नामदेवाने लिहून काढलं अतिशय सुरेख, सोप्या, रसाळ मराठी भाषेमध्ये. बघा, आपण ज्ञानेश्वरी ऐकताना जरा तरी अडखळतो, पण नामदेवाची गाथा 2500 अभंग आहेत. त्या 2500 अभंग आहेत. कृष्णावर आहे, पांडुरंगावर आहे, ज्ञानदेवावर आहे, सोपान काकांच्यावर आहे, सगळ्यांच्यावर वेगवेगळे अभंग आहेत. अतिशय सुरेख अभंग आहेत. काही समजायला अडचण पडत नाही. बघा, तुम्ही वाचायला लागला की त्यात मशगूल होऊन जाता तुम्ही. त्या नामदेवाने पाहिलं आणि ज्ञानेश्वरांच्या बरोबर आहेत. दोघांचा सहवास आहे. ज्ञानेश्वरांवर अपार प्रेम केलं नामदेवाने, विलक्षण प्रेम केलं. ते कळलं नामदेवाला, तो विठ्ठलाचा अवतार आहे म्हणा, कृष्णाचा अवतार आहे म्हणा. ही 4ही भावंड अमाप प्रेम केलं त्याच्यावर. हे एवढंच नव्हे तर पैठणवरनं ज्या वेळेला ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आले आणि नेवाशाला थांबले, तिथं ज्ञानेश्वरी लिहिली. तो पैस म्हणजे खांब आहे, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. तो खांब बाजूनही आहे, त्याला आता देऊळ केलं आहे त्यांनी सांगतो. ठरवलं तिथे ज्ञानेश्वरी सांगताना कशी सांगायची ज्ञानेश्वरी. निवृत्तीनाथ समोर बसणार. निवृत्तीनाथ म्हणजे नुसतं ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ नाही, ते गुरु आहेत त्यांचे. नाथपंथी आहेत. हे बघा कसं नाती संबंध आहेत. बघा, निवृत्तीनाथ हे नाथपंथी आहेत, शंकराचे आहेत. आणि त्यांनी दीक्षा दिली ज्ञानेश्वरांना. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरांच्या त्या वैराग्याबद्दल त्यांचे किती गुण तुम्हाला सांगणार आहे मी. जेवढे सांगावे तेवढे कमीच आहेत गुण. आपण अंतर्मुख होतो. ज्ञानेश्वर म्हणले मी लिहिलीच नाही ज्ञानेश्वरी ही, माझ्या गुरुने माझ्या हाताला धरून लिहून घेतली ज्ञानेश्वरी. का उदात्त भावना आहे बघा. तर ठरलं असं नेवाशाला की अशा निवृत्तीनाथांसमोर ज्ञानेश्वरांनी सांगायची ज्ञानेश्वरी.
आणि ज्ञानेश्वरांनी सांगितल्यानंतर सच्चिदानंद बाबांनी ते लिहून घ्यायचं आणि नंतर त्याच श्लोकावर संध्याकाळी रोज नामदेवाने कीर्तन करायचं. रोज ताजी ताजी ज्ञानेश्वरी जणू काही शब्द बरोबर नाही हा मला माहिती आहे, पण भावना लक्षात घ्या. रोज त्या ज्ञानेश्वरीत कीर्तन आहे नामदेवाचं. ज्ञानेश्वरी लिहून झाली, सगळं कीर्तन आणि मग याला वाटलं ज्ञानदेव म्हणतायत मी लिहिलीच नाही ज्ञानेश्वरी, स्वतःचा ज्ञानेश्वरी असा उल्लेखच नाहीये त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वर म्हणतात तेथे महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेव गीते देशिकार लेणे हा शब्द वापरला आहे. ज्ञानेश्वरी शब्द ज्ञानेश्वराने वापरलेला नाही, देशिकार लेणे शब्द वापरला. नामदेव म्हणले त्याला काही पटलं नाही, काही म्हणा, पटलं नाही शब्द म्हणा, काही म्हणा. रात्रीच्या कीर्तनामध्ये खुलासा केला नामदेवाने. नामदेव म्हणतात अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप. ज्ञानदेवाने अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळला. 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषेचा केलासे गौरव भवार्णवी नाव उभारली. श्रवणाचे विषय बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. शंकर महाराज तर फार प्रेमात ज्ञानेश्वरीचा, एका शब्दावर कितीतरी दिवस बोलायचे. ज्ञानेश्वरी फक्त आणि दासबोध 2 वाचा, बाकी काही गरज नाही असं म्हणायचे. असं म्हणतात ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी रोज वाचावी. विठोबा तर म्हणतात आळंदी क्षेत्र असं आहे, ज्ञानेश्वर असे आहेत की सगळी पापं धुवून जातील तुमची. त्यामुळे सांगणार पुढं तुम्हाला साक्षात विठोबाच म्हणतात आळंदी. असं ज्ञानेश्वरांच्यावरचं प्रेम ज्ञानदेवाचं नामदेवाचं. ते घेऊन सगळं झालं, समाधी वगैरे झाली, सविस्तर सभा आपण बघू. आणि मग ही 4ही भावंड आणि नामदेव उत्तर भारतात निघाले भारत दर्शनाला. वेगळ्या वेगळ्या भाषा, वेगवेगळे लोक सगळे बघून आले, वर्षभर फिरून आले. आणि नामदेव पंढरपूरला गेले आपल्या गावी. ज्ञानेश्वर सोपानदेव वगैरे राहिले आळंदीला. आल्यानंतर नामदेव 7-8 महिन्यांनी आळंदीला परत गेले. परत गेल्यानंतर बघतायत तर वातावरण वेगळं आहे. हे मी सांगतो तुम्हाला, ते ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतरचं बरं का, समजच नाही माझ्याकडे चूक झाली. समाधी म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतरचं. नामदेव बघतायत तर गावातलं वातावरण वेगळं आहे. दुर्मुखे लोक आहेत, खिन्न लोक आहेत सगळे. आणि मग चौकशी केली असं का, आळंदीमध्ये असं का घडतंय. नेहमी येणारा आळंदीला सोपानदेव आणि मुक्ताबाई जवळ आले आणि दोघांनी सांगितलं की ज्ञानदेवाने सांगितले संजीवन समाधी घेणार आहे. मग नामदेवही सरत नाही. असं कसं व्हायला म्हणजे शक्य आहे, मला काहीच माहीत नाही, मी नाही परवानगी देणार ज्ञानदेवाला समाधी घ्यायला. ज्ञानदेवाकडे गेले. ज्ञानदेव एका ठिकाणी बसले होते वैरागी अवस्थेमध्ये, कशाच काही नाही आहे. 1-1.5 महिन्यानंतरची समाधी आहे, त्या आधीच दिवस आहे ते. साखरपुट्याने वाटत होते वाटेतले लोक, येऊन दर्शन घेऊन जात होते. ज्ञानेश्वरांचा महिमा लोकांना कळला होता, पुष्कळ गर्दी होत होती. नामदेव गेले ज्ञानेश्वरांकडे. म्हणजे असं का करतात ज्ञानदेवा तुम्ही, समाधी का घेता, कोणी दिली परवानगी तुम्हाला. म्हणजे विठ्ठलाशीच बोललो मी. ज्ञानेश्वर म्हणले विठ्ठलाशीच बोललो, मला त्याने परवानगी दिली नाही मला समाधी घ्यायची.
म्हणजे मी जातो विचारायला विठोबाला म्हणते. तो कसा परवानगी देतो म्हणते. आणि मग दुसऱ्या दिवशी आळंदी ते पंढरपूर नामदेव निघाले. बैलगाडी मिळाली, बैलगाडी, घोडा मिळाला, घोडा कधी चालत करत 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 लवकर लवकर गेले. विठोबाने पाहिलं नामदेवाचा चेहरा वेगळा आहे यावेळेला. काय झालं म्हणले, नामदेवा असं का दिसतो? म्हणलं देवा, ज्ञानेश्वर संजीवन समाधी घेत आहेत, तुम्ही का परवानगी दिली त्यांना? मलाही नाही विचारलं काही त्याने. विठोबा हसला. नामदेवा म्हणजे लक्षात घे, ज्ञानदेवाने आपली कामगिरी केलेली आहे. समाजाकरता जे करायचं ते काम केलंय, तुलाही माहिती आहे म्हणजे सगळं. मला एकाच पट्ट्यात उत्तर दे म्हणजे तू, की आता इथून पुढं ज्ञानेश्वर फक्त शरीराला जर राहिले तर तुला चालेल का? आणि मग नामदेवाला कळलं की विठोबा म्हणतो त्यात काहीतरी आहे, मुद्दा आहे. बरं, परत आले. आणि आल्यानंतर मग काही दिवसांनी पुन्हा आळंदीमध्ये परत आले. हा संजीवन समाधीचा प्रसंग असा आहे, हा त्रिवेणी संगम आहे. असं पाहिल्यानंतर हळूहळू वातावरण बदलत गेलं. लोकांनाही कळलं, महत्त्व कळलं. ज्ञानदेवाने सांगितलं, नामदेवाने सांगितलं. हा त्रिवेणी संगम कसा आहे, एक तर समाधी आणि संजीवन समाधी, म्हणजे परब्रह्माशी पूर्णपणे एकरूप होऊन जाणं, शरीराची अवस्था सोडून देणं. विठोबाने त्याला शब्द वापरला आहे, पदपदांतरे. तो श्लोक सांगतो तुम्हाला. पदपदांतरे, ज्ञानेश्वर म्हणतात तो तर तयार आहे, चांगला तयार झाला आहे पदपदांतर करायला. हे जे शरीर होतं वगैरे हे सगळ्या भावना हे सगळं संपून गेलं, विसरून जायचं सगळे, काही संबंध नाही आपला त्याचं शरीरात. वैराग्य, वैराग्य म्हणजे पराकोटीचं वैराग्य, नुसतं निरीच्छ नाही आहे, कशातच लक्ष नाही अजिबात. अशी म्हणजे तुझी अवस्था आलेली आता, तू तुझं काम केलेले असते आता. म्हणजे थोडक्यात वैकुंठामध्ये परब्रह्माचा भागच जो आत्ता होता खाली, तो आता पुन्हा आपल्या ठिकाणी परत जाणार. ही आनंदाची गोष्ट आहे. स्वतः ज्ञानेश्वर जेव्हा त्याने अनुभव पाहिलं की विठोबाने परवानगी दिली आहे, नामदेवालाही पटलेलं आहे, फार आनंदी झाले ज्ञानेश्वर. पण चित्र कसं आहे बघा, एका डोळ्यामध्ये आसू, एका डोळ्यामध्ये हसू. सगळ्या लोकांना सोपान काकांना हुलके आवडत नाही. मुक्ताबाई रडत होती लहान बहीण. हळूहळू काही दिवसांनी निवृत्तीनाथ, स्वतः शंकराचा अवतार असणारे, ज्याचे शिष्य म्हणजे ज्ञानेश्वर, त्यांनाही भावना आवडत. निवृत्तीनाथांनाही विठोबाने शेवटी आवडलं त्यांना. तिघाही भावंडांना आवडत नव्हतं. आणि बाकी वारकरी हे लोक सगळे यांची अवस्था तर बघायच होतं. उद्बोधन केले, डोळ्यात पाणी यायला लागलं. आपला ज्ञाना जाणार ही कल्पना सहन होईना. आळंदीमध्ये हे कळली बातमी म्हणजे की गावोगावचे लोक आळंदीला यायला लागले. खुद्द आळंदीच फार महत्त्वाचं ठिकाण आहे, फार महत्त्वाचं ठिकाण आहे. शिंदे साहेबांचं काय, आपण जेवढी त्यांचे सहवास हे करावं तेवढं. आळंदीच फार महत्त्व आहे, त्याचा रोज मिळतं, नेहमी बघायला मिळतं. एक तर आळंदीसारखं शहर, संजीवन समाधी आणि त्याला परमेश्वराचा पाठिंबा, ह्या तीन गोष्टी. त्यामुळं हे तिथलं सगळं चित्र हे त्रिवेणी संगमासारखं आहे. हे ठरलं त्याप्रमाणे. आता संजीवन समाधी म्हणजे काय, त्याची तुम्हाला, संजीवन समाधी म्हणजे योग मार्गाचा उच्च साधनेद्वारे स्वेच्छेनं आणि जाणीवपूर्वक ध्यान अवस्थेत असताना आपल्या नश्वर शरीराचा त्याग करणं. म्हणजे जाळून घेणं अशा अर्थानं नाही, सोडून देणं अशा अर्थानं नाही. योगाच्या साह्याने भगवद्गीतेमध्ये कृष्णाने 6व्या अध्यायात सांगितले अर्जुनाला, आणि ज्ञानेश्वरांनी 6व्याच अध्यायामध्ये त्याला धरून जे विवेचन केले पुढं, त्यामध्ये योग कसा साधावा, योग म्हणजे काय, हे पानं केले ज्ञानेश्वरांनी. ध्यानाला कसं बसावं, कुंडलिनी कशी जागृत करावी, शरीर कसं हलकं होतं त्यावेळेला, हे ती कुंडलिनी वर कशी जाती पुढे हे, आणि तुम्ही कुठे पोचता. ज्ञानेश्वर पुढे म्हणतात कुंडलिनी चांगली जागृत झाली की तुम्ही पाण्यावर तरंगता, बुडत नाही तुम्ही.
तुम्हाला दूरवर कोण बोलत असलं ते तुम्हाला ऐकू येतं. वैकुंठात काय चाललंय ते तुम्हाला कळतं कुंडली जागृत झाल्यावर. आणि संजीवन समाधी म्हणजे कुंडलिनी जागृत होण्याच्या पुढची पायरी आहे. विठोबा म्हणतो कुंडलिनी ज्याची जागृत झाली आणि परमेश्वराचा ज्याला पाठिंबा आहे अशी संजीवन समाधी. म्हणून त्या पदपदांमध्ये शब्द वापरलाय ते इच्छापूर्वक देहत्याग आहे. हा मृत्यू नाही म्हणतात. कुठल्याच मृत्यू नाही, समाधी पण नाही. तसं अनेक सावरकरांनी सुद्धा अन्न त्याग करून हे केलं होतं, पण त्याला संजीवन समाधी म्हणता येणार नाही. त्याला देहत्याग केला त्याने. इथं देहत्याग शब्द बरोबर द्या. ही अवस्थाच मनाची अशी विलक्षण आहे ना की आपण कोणी बाहेरच नाही घेऊन ठेवले. नामदेवाने म्हणून एवढं ते आपल्याला माहीत झाले सगळे, बाकी आपल्याला काहीच माहित नाही अजिबात. योग मार्गाचा हा अतिशय परमोच्च असा बिंदू आहे. योग्याचं प्राणशक्तीवर पूर्णपणे नियंत्रण राहतं अशा वेळेला. योगी म्हणेल त्याप्रमाणे होते. आणि म्हणून 1971-75 साली काही समाजातल्या लोकांनी सांगितलं आम्ही कॅमेरा टाकतो समाधीमध्ये, आम्हाला बघायचं. ज्ञानेश्वर आहेत ना म्हणताना, गेले नाहीत ना, जिवंत आहेत ना, कोणते रूप घेतात ना, आम्हाला बघायचं बघे. पुष्कळ जाणत्या लोकांनी समजून काढली शेवटी आणि मग ते टाळलं. ज्ञानेश्वर आहेत का आळंदीमध्ये? आहेत. ज्ञानेश्वर नाहीत का समाधीमध्ये? नाहीत. तुमची काय पात्रता आहे आध्यात्मिक, तुमची काय तयारी, त्याच्याप्रमाणे तुम्हाला दिसेल. मला मिळाली माहितीप्रमाणे दोघांना ज्ञानेश्वर दिसले होते. एक सोलपूर दांडेकर ज्यांनी ज्ञानेश्वर लिहिले ते, आणि दुसरे आजही आहेत एम नावाचे एक आहेत, मुस्लिम आहेत ते. त्यांचं आत्मचरित्र आहे. हिंदू गुरुच्या सांगण्यावरनं हिमालयापर्यंत गेले, तिबेटच्या तिकडे. शंकराचा दरबार बघितला त्यांनी. मोठमोठे सगळे देव तिथं होते. परत आले, हरिद्वार ऋषिकेश वगैरे झालं, भारतभर फिरले. आणि कुठेतरी इकडं सातारा कोल्हापूर वगैरे तिथं कळलं की पुण्याजवळ आळंदीला जाऊन ये. गुरु त्याला मार्गदर्शन करायचे. गुरु पुण्यामध्ये आले आणि इथून कळलं म्हटलं की 15 किलोमीटर 15 मैलावर आळंदी आहे. आळंदीला गेले. सगळे म्हणजे म्हातारे लोक बसले होते, ज्ञानेश्वरी वाचत होते. एम नाव त्यांचं, मुस्लिम करे, तो पण नाव एम आहे. सकाळमध्ये परवापर्यंत लेख लिहित होते. पुण्यात नेहमी येतात, मी पण एकदा पाहिलं त्यांना MIT कॉलेजमध्ये. त्यांच्या शर्टाला हात लावला दर्शन व्हावं म्हणून. ते म्हणले आळंदीला पाहिलं मी, सगळे म्हातारे लोक ज्ञानेश्वरी वाचत होते, समाधी होती, दर्शन घेतलं म्हटलं मी हे. आणि पिंपळ्याच्या झाडाखाली बसलो. झाडाखाली बसल्यावर म्हटले माझ्या सगळ्या शरीरात रंधन मोकळी झाली, कुंडली जागृत व्हावं तसं आपोआप झालं. म्हणजे मला कळेच तर मला काय झालं ते. जणू की मनाला मी उड्डाण करतोय असं मला झालंय. आणि काही वेळाने पुन्हा जाग्यावर आलो म्हणले मी. हा अनुभवच म्हणजे वेगळा होता. 4 दिवस राहिलो, माझी सोय केली हे म्हणले. 5व्या दिवशी पुन्हा तिथे बसतो म्हणले. एक लंगोटे लावलेला मुलगा म्हणजे आला, भगवा वेश, आणि म्हणला अरे तुला शिर्डीला जायचं आहे रे म्हणले, तो वाट बघतो तिकडे म्हणले. एवढं सांगितलं त्या मुलाने, एवढं सांगून तो पिंपळाच्या मागून गेला. हे संभ्रमात पडले, काय करावं म्हणले. ते मागोमाग गेले, पत्ताच नाही करत. मग शिर्डीला गेले साईबाबाला भेटायला. तिथं ते एक वाटच बघत होते. म्हणजे तुला पाठवलं ज्ञानवाली इकडे, बरं झालं. ही गोष्ट अलीकडची, फार जुनी नाही, विश्वास तर ठेवायचा नाही. ते नेहमी पुण्यात भाषणं देतात, कीर्तन करतात, सकाळमध्ये लेख लिहितात. त्यांना लग्न बिग्न काही करायचं नव्हतं. पण हिमालयात त्यांच्या गुरुने सांगितलं तू मद्रासच्या बाजूला जा, शिक्षण संस्था काढ, लग्न कर, मुलं उदेत तुला, संसार कर आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण काम कर. सुरू केली संस्था त्यांनी पुस्तक लिहिले स्वतः. ते पुस्तक वाचलं मी. त्याने पत्ता दिला आहे, ईमेल ॲड्रेस दिला आहे. मी ईमेल ॲड्रेसवर त्याने पाठवलं. त्याने म्हणलं की पाठवा म्हणजे पत्ता. ते ईमेल ॲड्रेस पाठवलं की तुमचं पुस्तक वाचलं, मला फार बरं वाटलं, तुमची भेट झाली तर बरं वाटेल. त्यांचं उत्तर आलं, जरूर या म्हणजे. हे ज्ञानेश्वरांचं म्हणणं. ज्ञानेश्वर तिथं आहेत का? तर आहेत. ज्ञानेश्वर नाहीत का? विश्वास नसता तुमचा तर नाहीच. आपला विश्वास आहे का नाही त्याच्यावर महत्त्वाचं खरं आहे. तेव्हा हा संजीवन समाधीचा असा प्रकार आहे. योगी केवळ चित्ताच्याच नव्हे तर प्राणाचा पंचमहाभूतामध्ये विलय करतो. जे आपलं शरीर असतं पंचमहाभूताने भरलं आहे, ते पंचमहाभूतामध्येच विलय करून टाकतो. पंचमहाभूते संपून जातात शेवटी. काय राहतं शेवटी? परब्रह्म जे वाचतं ते निर्गुण निराकार असं आहे परब्रह्म आहे.
राहतात कशाला पंचमहाभूत जिंकतो, तो आपलं अंतःकरण जिंकतो. अशा वेळेला हा जो योगी आहे, हा सर्वश्रेष्ठ योगी आपलं अंतःकरण जिंकतो, सर्व वासना शांत होतात, काही इच्छाच राहत नाही अजिबात. सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जयाचे. विजय झाला काय, पराजय झाला काय, सुख मिळालं काय, दुःख मिळालं काय, काही वाटत नाही अजिबात त्याचं. हे सगळी इंद्रिय जिंकलेली असतात. जीव आणि परमात्मा एकच होतात. असं म्हणतो ना आपण की प्रत्येकामध्ये जीव आहे, सजीवाच्या मध्ये जीव आहे. दासबोधचा म्हणतो निर्जीवामध्ये सुद्धा जीव आहे, वनस्पतींच्या मध्ये जीव आहे, आपल्या बोसाने शोधून काढले. हा जो जीव आहे तो आणि विश्वाच्या मुळाशी असणारा परमात्मा परब्रह्म ते एक होतं त्या संजीवन समाधी म्हणून. तुम्हाला जाणवतं ते सगळे वेगळं नसतंच तिथे अजिबात. काही अपमान वाटत असते की मान अपमान काही राहतच नाही अजिबात. काही अहंकाराचा नाश होतो सगळा. बारीक सारीक गोष्टीवरनं आपला अहंकार जागा होतो, मान अपमान वाटत आपल्याला आहे. ही अवस्था संपूर्ण जाते सगळी आणि आपणच परमात्मा आहोत असं वाटायला लागतं आपल्याला. हे तो समबुद्धीने वागतो तो योगी. हे जग ब्रह्ममय आहे असं वाटायला लागतं त्याला. काळाचं काही भान राहत नाही, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ काही राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला असं आढळेल बघा, व्यासांसारखे वगैरे अनेक शतका किंवा आपला हा अनेक असे तुम्हाला शतकावर शतकांत नारद दिसतील सगळे. ते परब्रह्मच सगळे, त्याचे रूप असतात सगळे. भूतकाळ आठवत नाही, तिन्ही लोकांचा स्वामी होतो. ज्ञानेश्वर हे तिन्ही लोकांचे स्वामी झाले. जागृत झालेली कुंडलिनी आणि शिवशक्ती. आपण पुन्हा त्या मुद्द्याकडे जर आलो तर जागृत झालेली कुंडलिनी आणि शिवशक्ती दोन्ही जेव्हा एकरूप होतात त्या अवस्थेमध्ये देहाचे पूर्णपणे रूपांतर होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. अशा वेळी देहावर कशाचा कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव होत नाही. आणि मग यावत चंद्र दिवा करून सूर्यचंद्र असेपर्यंत देह दिव्य रूपाने राहतो, चमकतो, दिसतो. ज्याला नशीब आहे त्याला भेटतो सुद्धा माझा. अशा वेळी फक्त ईश्वराची इच्छा महत्त्वाची ठरते. समाधी म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणं. नुसती समाधी म्हणजे नाही, जिवंत समाधी म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूप होणं. आणि परमात्मा तर सर्वत्रच आहे, म्हणजे आपण सगळीकडेच आहे अशी भावना आपली होती. आणि म्हणून नामदेवाला सांगितलं ज्ञानेश्वराने, हे बघ म्हणले माझ्यातलं आत्म्याचं काम संपलं आहे. म्हणजे आता तो आता परमात्म्याशी एकरूप व्हायला अतिशय आतुर झाला. त्याला नाही राहायचं इथे. आता काम झाल्यावर जाणं केव्हाही चांगलं. आणि म्हणून तो श्लोक आत्ता गाणं आत्ता याने म्हटल्याप्रमाणे समाधी साधन संजीवन नाम असा ज्ञानदेवाचा आपण घ्यायच्यावर आहे. अशी कल्पना असल्यामुळं ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे हळूहळू तयारी व्हायला लागली लोकांची. आळंदीमध्ये सगळे जमायला लागले, त्यालाही पटायला लागलं. पटलं तरी सुद्धा वाटत होतं की ज्ञानेश्वर ज्याच्यावर आपण प्रेम केलं ते सगळं पूर्वीचं कार्य अगदी रेड्या तोडून वेद बोलवल्यापासून सगळं भिंत चालवल्यापासून ते हे सगळे चमत्कारच आहे. कोणी माणूस विश्वास ठेवे असा प्रकार नाहीच आहे, पण घडलं आहे. ती भिंत आळंदीला अजूनही आहे. आता चांगली केली ही भिंत. चालू शकते का भिंत? चालू शकते. एक सिनियर डॉक्टर होते इथं, आवश्यक आहे पण खुलासा करतो मी तुम्हाला. हे का माझा विश्वास का बसतो ह्याच्यावर? पूर्वी नव्हता बसत. एक डॉक्टर गोखले म्हणून होते, वारले गेल्या वर्षी. 10 वर्ष मी त्यांच्याकडे जायचो. काही ते त्याच्यासंबंधी लेख आला चांगला, ती पण वेगळी गोष्ट आहे, फार चांगली. म्हणून मी त्याच्या दर गुरुवारी मी जायचो. त्यांनी सांगितलं शंकर महाराजांचे शिष्य धनेश्वर, पट्ट शिष्य, की ज्या धनेश्वरांच्यामुळं शंकर महाराजांनी 17 वर्ष उशिरा समाधी घेतली. 30 साली घेणार त्यावेळी 47ला घेतली. नगरला डॉक्टर होते धनेश्वर. त्यांना म्हणले अरे मी आता समाधी घेणार आता म्हणले महाराज समाधी घेऊ शकत नाही तुम्ही. शिष्य म्हणतोय गुरुला समाधी घेऊ शकत नाही तुम्ही का? तुम्ही मला कबूल केले ज्ञान देणार म्हणून, अजून कुठं ज्ञान दिले सगळे? अरे म्हणले तू असं पकडलोय मला. अरे म्हणले पण चांगला मुहूर्त आहे तो. ते मला माहीत नाही म्हणले. बरं म्हणले 17 वर्षांनी मुहूर्त आहे, त्यावेळी मात्र मी जाणार आहे. आणि मग 17 इथं पुण्याला समाधी घेतली त्यांनी. हे घडू शकतं. हे ते धनेश्वर त्याचा मुलगा NCL मध्ये होता शिकवायला वगैरे, सायंटिस्ट होता त्यांचा मुलगा. तिथं हे गोखले गेले होते.
धनेश्वर होते, गोखले होते, त्याचा मुलगा होता. आणि एक जण ज्ञानेश्वरांच्यावर बोलवता, काय भिंत चालवली काय, असं काही शक्य तरी म्हणजे काय, रेडेश तोडून वेळ शक्य तरी का म्हणले कधी हे. धनेश्वर म्हणजे पट्ट शिष्य, एका शब्दावर ज्ञानेश्वरीतला भाट्ट देणारे सगळे. त्याला राहवलं नाही, चिडले फार. अहो म्हणले भाषा आहे, तुम्ही काय बोलताय मग कळते का नाही तुम्हाला काय का म्हणले काय झालं म्हणले भिंत काय चालवता येणार नाही म्हणताय वगैरे. हे बघ म्हणले समोर माझंच कपाट आहे औषध असतं, असं अंतर होतं 10-20 फूट. हे तुम्हाला 2 बोटानं इथं हलवून टाकून. गोखले सांगतायत मला एका गुरुवारी गेल्यानंतर की माझे शेजारी बसले धनेश्वर, बोटाने ते 6 इंच हलवलं असं. हे बघा, हे आत्ताची घडलेली गोष्ट आहे, गेल्या 10 वर्षाची, फार जुनी नाही. हे प्रसंग आजही घडतात, आजही देव माणसं आहेत. आपल्या नशिबाला येणार का? आपल्या पात्रेप्रमाणे तुम्हाला दिसतात, जवळनं गेली तरी देव माणसं कळत नाही आपल्याला. विश्वास नसेल तर, साधना नसेल तर, साधना सगळ्या वर्षानुवर्ष साधना सगळं लागते, तेव्हा तुम्हाला भास होतो, पूजा करताना भास होतो, चांगली माणसं भेटतात तुम्हाला. तसं ज्ञानेश्वरांचं आहे. म्हणून संजीवन समाधीचा अर्थ आपण बघितला का, त्याप्रमाणे लोकांना कळायला लागलं, लोकांची तयारी पण झाली. पंढरपूरला मग विठोबानेच पुढाकार घ्यायचं ठरवलं. विठोबाने विचारलं पंढरपूरला, ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीला आपल्याला जायचं आहे, कोण कोण येणार? गरुड म्हटलं मी येणार, हनुमंत म्हटलं मी येणार, रुक्मिणी म्हणले मी येणार. हे सगळे मंडळी तयार झाले, विमानात सगळे आले. दशमीचा दिवस आहे. सोपान काका बघतायत इंद्रायणीच्या काठी, इंद्रायणी नदी, आळंदी. आता आळंदी तरी काय बघा, आळंदी तरी का बघा, ते तुम्हाला सांगायचं राहायला पुरता. आळंदीचं महत्त्व इतकं विलक्षण आहे नाही, ते सांगितल्याशिवाय पुढे जाता येत नाही आपल्याला. आळंदीच का? इंद्रायणी काठी आळंदी आहे ना, ती ज्ञानेश्वरांच्या समाधीने लोकांना माहीत झाली. पण आळंदीचं महत्त्व हजारो वर्षापासूनचं आहे, त्रेतायुगापासूनचं महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या आधी 108 योग्यांनी तिथं समाधी घेतलेली आहे. सिद्धेश्वर नाव आहे त्याचं, महादेवाचं देऊळ आहे मुळात तिथे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ठरवलं आपण इथं समाधी घ्यायची म्हणून. आळंदीचं फार मोठं महत्त्व आहे. स्वतः विठ्ठलाने म्हणलंय आळंदीचं महत्त्व किती सांगावं, विठ्ठलाने सांगितलं तिथे. ते म्हणले शंकराचं कैलास आणि विष्णूचं वैकुंठ या दोघांच्या निवासस्थानापेक्षा श्रेष्ठ असं आळंदीचं स्थान आहे. वैकुंठापेक्षा श्रेष्ठ, कैलासापेक्षा श्रेष्ठ असं आळंदीचं स्थान आहे. मग आळंदीला पूर्वी काय होतं तर पांडुरंग सांगतात, प्राचीन काळापासून हे सिद्धयोग्यांचे स्थान आहे. योग्यांनी 108 वेळेला या ठिकाणी समाधी घेतलेल्या आहेत. इथं शिवपीठ आणि शक्तिपीठ ह्या दोघांची एकरूपता आहे. शिवपीठ आणि शिवपीठ आणि शक्तिपीठ, इंद्रायणी आणि शंकराचं स्थान, या दोन्हीचा मिलाप आहे या ठिकाणी. पांडुरंग ज्ञानदेवाच्या इथं समाधी घेण्याच्या निर्णयाला विठ्ठल आशीर्वाद देतात, पांडुरंग आशीर्वाद देतात. नामदेव पांडुरंगाला म्हणतात, ज्ञानदेवानी असा अकाली समाधी घेण्याचा निर्णय का घेतला? सगळ्यांना देखत म्हणतात विठ्ठला. पांडुरंग म्हणतात, कुंडलीचं तेज जेव्हा लय पावतं, कुंडलीचं तेज जेव्हा लय पावतं तेव्हा देह वायुरूप होतो, तेव्हा देह वायुरूप होतो. आता भासतं की देह जणू वायूचाच बनलेला आहे, त्याला वजन नाही, म्हणलं आहे म्हणलं तर नाही. योग बलानं ही स्थिती प्राप्त होती, सहजासहजी नाही. शिवाय पांडुरंगाचा आशीर्वाद आहे हा, त्यामुळं समाधी घेणं सोपं झालं. अशी आळंदी आहे, असं महत्त्व आळंदीचं आहे. तिथं सिद्धेश्वराचं देऊळ आहे, पिंड आहे तिथं शंकराची, नंदी आहे. ती जागा ज्ञानेश्वरांनी एवढ्याकरता निवडली. कसा त्रिवेणी संगम आहे बघा, ही अशी आळंदी ज्ञानेश्वरांसारखा आणि परमेश्वराचा आशीर्वाद, असं त्रिवेणी संगम आहे. दशमीला आले सगळे पांडुरंग, आळंदीला आले. सोपान काका रडवेल्या चेहऱ्याने कवीने बघतायत, मुक्ताबाई पण बघती. इंद्रायणी नदी ओलांडून सोपान काका आले आणि विठोबाचं स्वागत केलं, रुक्मिणीचं स्वागत केलं. सगळे आले बघतायत. आणि त्या ठिकाणी मी सगळे देव संत जमा झाले. नामदेव वर्णन करतात, इतक्या वेगवेगळ्या रंगाच्या पताका
साधू संत ना देव स्वतः नारद विणा वाजवत आहेत. एका दिवसाचं महत्व आहे बघा. थोडक्यात तुम्हाला सांगतो, मी फार वेळ घेणार नाही तुमचा. दशमीला काय झालं? ज्ञानेश्वरांपाशी आनंद आनंद नाचतो गोविंद कीर्तनाशी. गोविंद म्हणजे कृष्ण कीर्तन करतोय, म्हणजे देव आपलं देव पण विसरलाय ज्ञानेश्वरांकरता आणि कीर्तन करतोय इंद्रायणी काठी. दशमी ते पौर्णिमा असा तो उत्सव सगळा झाला. संतांनी आळंदीला प्रदक्षिणा घातली. दशमीच्या दिवशी कीर्तन केलं, इंद्रायणीवर स्नान केलं, दिवसभर हरिनामाचा गजर केला. ज्ञानदेवानी सिद्धेश्वराची पूजा केली. दुसरा दिवस एकादशी. 8 दिवस उत्सव चालणार सगळा. आनंद पण आहे, दुःख पण आहे, व्यथा पण आहे आणि समाधान पण आहे. एकादशी दिवशी उपास गेला, कीर्तन झाली आणि नंतर मग 12 आणि 13 दिवस हे आणखी महत्त्वाचे आहे. एकादशीचा उपास झाल्यानंतर द्वादशीला उपास सोडणं. कोण कोण स्वयंपाक करते, कोण कोण वाढते द्वादशीच्या जेवणामध्ये? द्वादशी क्षीरापती महोत्सव त्याला म्हणतात. द्वादशी क्षीरापती महोत्सव. एकादशीचं पारणं केलं, अहोरात्र भजन चालतं. पिंपळाच्या पारावर आजूबाजूला पंक्ती बसल्या. गंगा, गिरजा, राही, रुक्मिणी, सत्यभामा पारण्याचा स्वयंपाक करीत होत्या. कोण स्वयंपाक करते बघा? गंगा, गिरजा, राही, रुक्मिणी, सत्यभामा, कृष्णाची बायको. गंगा गिरजा राही नामदेव म्हणतो अभंगामध्ये. गंगा गिरजा राही सत्यभामा बाई, कुठल्या रांधण्या पारण्याच्या, नाना प्रकारचे पाकते आपण, नाना तऱ्हेचे पदार्थ केले होते. मुनी ऋषीश्वर बोलाविले. कितीतरी मुनी आले होते, किती ऋषी आले होते. सगळ्यांना बोलावं, संतांना बोलावं. स्वतः श्रीकृष्ण वाढू लागले. द्वादशीला स्वतः श्रीकृष्ण वाढू लागले. सोहळ्यानं पुन्हा ते कृष्णाने सोहळं नसते आणि वाढतोय सगळ्यांना. ज्ञानदेवाच्या बद्दल अपार स्नेह कृष्णाला आहे. कृष्ण रुक्मिणीच्या कानात हळूच म्हणला, अगं ज्ञानदेवाच्या पानात थोडं जरा जास्त वाढलं. रुक्मिणी सांगतो कृष्णा, ताटात भरपूर वाढ. ज्ञानदेवाच्या ताटात भरपूर वाढ. रुक्माबाईची कीर्ती सांगितली आणि मग विस्ताराने ताट वाढले असं म्हणे त्यांनी. असं दिवसभर जेवण, पारणं करणं वगैरे, भजन, कीर्तन, दिंड्या, पताका. त्या इंद्रायणीचा काळ सगळा भरून गेला दोन्ही बाजूने. तुम्ही अनेक वेळा गेला असाल, कल्पना करा एवढं पात्र ते. मुळातच नदी चांगली, आळंदी सगळंच इतका चांगला योग जमून आला हा. त्याचं कारण आहे की विषयांतर करत नाही. मला पुन्हा इकडंच यायचं आहे, त्रयोदशीकडे आपल्याला यायचं आहे. हे आपल्या केवळ भारताचं वैशिष्ट्य आहे. हे शंकर आंबेडकर कुठे आहेत, ते खूप चांगली व्याख्यान देतात. त्याने उदाहरण दिलं सुरुवातीला की जगाचा विचार जर केला तर अमेरिका म्हणजे बाहेरचं घर आहे, दालन आहे बाहेरचं. स्वित्झर्लंड म्हणजे बाग आहे आणि भारत म्हणजे देवघर आहे. इथं तुम्हाला देव दिसतील असे ज्ञानदेव, नामदेव. देवाने किती रूपं घ्यावीत, त्या परब्रह्माने किती रूपं घ्यावीत आणि आपण समाधान मानावं. शेकडो वर्ष झाली, हजारो वर्ष झाली, पण आपल्या संस्कृतीतनं हे अजून टिकून नाहीत, वाढतायत सगळे. किती देवळं, किती खर्च करतात. मी आता अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर फिरलो, खेडोपाडी वगैरे. अगदी उंच डोंगरात सह्याद्रीवर जावं, 15-20 घरं असतात पण एक देऊळ असतं. कुठेही जातो की ओढ कशा करता ही इतर तर नाही आहे, इतर देशामध्ये नाही आहे कुठेही, हे फक्त भारतामध्ये. आणि म्हणून ज्ञानेश्वरांचं मोठेपण अशा प्रकारचं आहे. विठोबा, ज्ञानेश्वर, पांडुरंग, श्रीकृष्ण हे एकच सगळे आहेत. एखाद्या परब्रह्माचीच रूप आहेत सगळी. नावं आपल्याकरता त्यांनी घेतलेली सगळी ती. हा म्हणजे विष्णू, तो म्हणजे शंकर काय नाही, तो विठोबा. बघा आता विठोबा म्हणतात विष्णूचं रूप आहे म्हणून, पण त्याचं गंध बघा, ती शंकराची पिंड आहे इथं असणारी. ही शंकराची पिंड आहे, ती ठसठशीत शंकराची पिंड आहे. साधा बुक्का लावलेला नाही, तो साधा गंध लावलेला नाही आहे. आणि म्हणून त्याचं पुस्तक आहे महासमन्वय.
विष्णू आणि शंकराचा महासमन्वय म्हणजे पांडुरंग आहे. किती लोकांना वेडं केले त्यांनी, किती लोकांना संतांची काय कामं केली त्या श्रीकृष्णाने, त्या पांडुरंगाने, त्या परब्रह्माने. जनाबाईची लुगडी धुतली. एका तर मुसलमान खाटीक होता, त्याचं मटण विकायला बसायचं पांडुरंग. शेरे विकण्यापासून ते मटण विकण्यापर्यंत सगळी कामं परब्रह्माने केलेली आहे. आणखी देवाने काय सेवा करावी भक्तांची. अशा प्रकारचा हा एक देव. आता त्रयोदशी आपण येतोय, शेवटचा दिवस जवळ आला. त्रयोदशी ठरली होती आणि मग एका बाजूला दुःखात हे सारखं वाढत चाललंय, लोकांना राहावे ना. पांडुरंगानं तिन्ही भावंडांना एकत्र केलं, निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाई. त्यांचं सात्वनी केलं. रडत होते तिघांनी, मिठी मारली विठोबाला. रडत होते ते दोघं, खुंदून रडत होते. सर्वजण नामदेव, ज्ञानदेवाची स्तुती करत होते. त्या स्तुतीला अंतच नाही. एका बाबा सारखं चालू होतं. पांडुरंग म्हणतात, अरे बाबांनो किती स्तुती करा, अरे किती आठवा, हे काय थांबणार आहे का कधी. हे समाधीला उशीर होतोय, त्यामुळं आता उशीर करू नका. मग रुक्मिणी म्हणती तसे त्या गर्दीमध्ये ज्ञानेश्वर आणि सगळे कडेला आहेत रुक्मिणीसह. ते म्हणते ज्ञानेश्वरातील परतत्वाचा अंश परब्रह्मामध्ये विलीन होतोय. मग रुक्मिणी पांडुरंगाला म्हणती, ही जी चारी भावंड आहेत नाही, हे देवा, हे कोणाचे अवतार आहेत. हे चारी भावंड म्हणजे देव म्हणजे कोणाचे अवतार आहेत हे. मग विठ्ठल सांगतात, निवृत्ती हा शिवाचा अवतार आहे. निवृत्ती हा शिवाचा अवतार आहे. सोपान हा ब्रह्माचा अवतार आहे. ज्ञानदेव म्हणजे साक्षात विष्णूच आहे. आणि मुक्ता ही ब्रह्मचारिणी. मुक्ता ही ब्रह्मचारिणी. हे सगळं आज चाललंय. आता समाधीकडे चाललेलं आहे सगळे. हे जाणार आता तिथे. नामदेवाची चारही मुलं पुढे गेली. समाधीची जागा स्वच्छ केलेली सगळी चांगली. नामदेवाला विचारून त्यांनी गंध, अक्षदा, फुलं, गंधा, दुर्वा, बेल, तुळशी सगळं नामदेवाच्या चारही मुलांनी आणलंय. त्याचा शिष्य पण आहे परसा. आणि सगळी जागा स्वच्छ केली. अतिशय मऊ असं वस्त्राचं आसन घातलेलं आहे ज्ञानेश्वरांकरता. आणि बाहेर ज्ञानदेवाच्या कडेला एका दंडाला धरलं निवृत्तीनाथाने, एका दंडाला धरलं विठोबानी. आज जायच्या तयारीत आहेत. भावंड रडत आहेत सगळे. आणि बाहेर सगळा हलकल्लोळ बांधलाय सगळा आनंदाचा, दुःखाचा. ज्ञानेश्वर परब्रह्मात जाणार हा एक आनंद आहे. आपलाच देव आहे. पण ज्ञानेश्वर दिसणार नाही, हे दुःख पण आहे. असा सगळा हलकल्लोळ आणि किती तऱ्हेच्या पता हे सगळं चाललं. बाहेर सगळीकडे वाद्य वाजतायत. भक्तांचा मेळा उभा आहे. सर्वत्र चैतन्य भरून राहिलेलं आहे सगळीकडे. तेजस्वी दीप लावलेले, तोरणं लावावी तशी नक्षत्रांची दाटी झालेली आहे. देव आणि साधू संतांनी ज्ञानेश्वरांना स्नान घातलं. देव आणि साधू संतांनी ज्ञानेश्वरांना स्नान घातलं. ज्ञानेश्वरांनी सर्वांना नमस्कार केला. विठ्ठल, रुक्मिणी, देवदेवता, साधू सज्जन यांची ज्ञानेश्वरांनी यथासांग पूजा केली. सगळ्या देवांची सर्वांनी पूजेचा स्वीकार केला. बाहेर टाळ, मृदंग, वीणा यांचा गजर चालू होता. नारद वीणा वाजवत होते. मुंगीलाही जायला वाट नाही अशी गर्दी झाली. त्या गर्दीमध्ये कोण होतं? शुकदेव, अंबऋषी, वामदेव मुनी. बघा, शुकदेव, सनकादिक हे केव्हापासूनचे जुने आहेत, व्यासांपासूनचे. रामदास स्वामींच्या ह्याच्या अभंगामध्ये म्हणले की रामाच्या दरबारामध्ये कोण कोण आहे? सिंहासनी श्रीराम बसले सभा घनदाट, आनंदे हर्षताती लाट वगैरे. आणि मग शुकसनका अधिक वशिष्ठ भेटी आले नीलकंठ. राम दरबारात बसले, आंघोळ बिंगोळ करून सगळे वेळ झाली म्हणून कोण कोण भेटायला यावं? शुकसनकाधिक. शुक वेगळे, सनकाधिक वेगळे. 3 जण आहेत सनकाधिक म्हणजे बुटके. त्यांना संचार करायला काही हेच नाही अजिबात काही. शुक तसेच व्यासांचा मुलगा शुक म्हणजे
हे तिथे हजारे ताळन दिला. शुक सनकाधिक, शुक अंबऋषी, वामदेव मुनी, बाजूला सिद्धेश्वराच्या प्राचीन पिंडजवळ 148 सिद्धपुरुषांनी समाधी घेतली होती. तीच ही जागा निश्चित करण्यात आली. नामदेवाची 4 मुलं नारा, विठा, गोविंदा, महादा यांनी समाधीची जागा स्वच्छ केली. फुलं, गंध, धूप लावून ठेवला. बाहेर निवडक मंडळी जमली. कोण कोण येथे? निवृत्ती, सोपान, मुक्ताई, चौथी, अनेक विभूती ज्ञानेश्वरा, नामा पुंडलिक, गरुड हनुमंत, परसा भागवत बोलावले, विठ्ठल रखुमाई, सत्यभामा राही, इतुके तये ठाई जमा झाल्या. विसोबा खेचर, चांगा वटेश्वर, सावता कुंभार एके ठाई, गंगा गिरजा दोघी निळकंठेश्वर, मध्ये ज्ञानेश्वर घेतलं. मध्ये ठेवला ज्ञानेश्वर. हे सगळे जमा झाले आणि आता ज्ञानेश्वर समाधी जागी जाणार. मग ब्रह्मदेव इत्यादी देवांनी ज्ञानेश्वर भट्ट्याची शय्या तयार केली. ज्ञानेश्वराला बसायची जागा तयारी कोणी केली? ब्रह्मदेव आणि बाकी देवांची केली. इतर देवांनी ज्ञानेश्वरांची पूजा केली. त्याच्यावर बहुमोल वस्त्राची घडी अंतरली आसनावर. त्याच्यावर तुळशी, बेल, दुर्वा, फुलं पसरली. त्या फुलाने आणलेली सगळी. दिवे लावले, नमस्कार केला. ज्ञानेश्वर त्याच्या 2-3 दिवसापूर्वीपासूनच त्या अवस्थेत गेले होते. इथं नव्हतेच ते. शरीराला फक्त आतापर्यंत होते. ते ब्रह्मलीन अवस्थेमध्ये गेले. त्यांनी परमेश्वराच्या विविध म्हणजे सर्व देवांना नमस्कार करायचा, म्हणजे परमेश्वराचे विविध रूपाला नमस्कार केला. परब्रह्माच्या विविध रूपाला नमस्कार केला त्यांनी. पांडुरंगानं ज्ञानेश्वरांच्याकडे एकदा डोळे भरून पाहिले. अंग उपांग सगळी विठ्ठलांनी पाहिली ज्ञानेश्वरांची. ज्ञानेश्वरांना विचारलं, ज्ञानदेवा काय मागणी आहे तुझी? काही मागून घे. काय मागणं मागतात बघा ज्ञानेश्वरांना. निघाले आता समाधी घ्यायला जाणार. उत्तरही चाललं तिथे. तो नंदी हलवलाय. खाली आले सगळे. चाका स्वच्छ करून ठेवलेली आहे. गजर चाललाय सगळा. आणि विठोबा म्हणतो ज्ञानेश्वराला, ज्ञानेश्वरा एखादं मागून घे, माग काहीतरी. ज्ञानेश्वर मागणी मागतायत. ओसंडोनी हरी आनंदला तेथे, ओसंडोनी हरी आनंदला तेथे, पुण्य हे अगणित सांगितले, सर्वांगा लागी न्याहाळले परिपूर्ण. ज्ञानेश्वराला सर्व बाजूनी पांडुरंगाने बघितलं. केले लिंबलोण आवडीने. कृष्ण काढली विठोबाने ज्ञानेश्वराने लिंबलोण. अलंकापुरी कोणी करील कीर्तन. विठोबा म्हणतो या गावामध्ये जर कोणी कीर्तन केलं तर तया जागी येणे वैकुंठीचे. तो वैकुंठालाच जाईल म्हणजे. त्याला मध्ये आधी कुठे ठिकाणच नाही अजिबात. आस्ती नास्ती उदकी करील ब्रह्मरूप. आस्तिक नास्तिक फरकच काय राहणार ते सगळे. कोटी कुळासहित उद्धरित. हे तुमच्या कोट्यावधी कुळाची केली पाप विप सगळी धुवून जातील. इथंच ते आनंद कर्म काढत गेला. जेथे ज्ञानदेव तेथे मी निशिदिनी. विठोबा म्हणतो, पांडुरंग म्हणतो जिथं ज्ञानेश्वर आहे तिथं मी आहे. येथे सुखे ज्ञानी डुलत आहे. ज्ञानेश्वर महाराज आनंदाने ते वेगळ्या ट्रान्समध्येच गेले सगळे. नामा म्हणे आता ओसंडले हरी. हे सगळं बघून आनंद झाला विठोबाला. जडमुठावरही कृपा केली आणि मग त्या कृपा केली. हे सगळं पाहिल्यावर ज्ञानदेव म्हणतात विठोबाला, तुमच्याकरता आषाढी एकादशी प्रसिद्ध आहे. कार्तिकी शुद्ध एकादशी तुमच्याकरता प्रसिद्ध आहे. लोक पाळतात. माझी एक विनंती आहे की हरी दिन म्हणून कार्तिकी वद्य एकादशी पाळली जाते. लोकांकरता मागणी केली, स्वतःकरता विचारच नाही करत. कधीच नव्हता, पूर्वी पण नव्हता. किती हाल आपण भोगले. त्याबद्दलचे श्लोक ह्याच्यात दिलेत नामदेवाचे. अति गोडवा विलक्षण आहे नामदेवाच्या अभंगामध्ये. काय काय सहन केलं. रेड्या तोंडी वेद वदविले. तेव्हा कुठे जागे झाले सगळे. अशा ज्ञानेश्वरांनी त्रयोदशीला अशी समाधी घेतली. बाहेर आले. विठोबा मागं राहिले. पहिला निवृत्ती बाहेर आले. विठोबा बाहेर आले. ते लावून टाकलं सगळं हे आणि समाधीचं काम पूर्ण झालं सगळं. लोकांमध्ये पुन्हा एकदा असं वातावरण खवळून गेलं, ढवळून गेलं. आनंदाचं, दुःखाचं सगळं हे. त्याच वेळेला त्या प्रक्रियेमध्ये ज्ञानदेवानी
विठोबाला मागणी मागितली. या 3 भावंडांच्या याचं सुद्धा तुम्ही विचार करा, मदत करा. विठोबाने सांगितलं की 3 भावंडांच्या समाधीच्या वेळेला मी असेल, नामदेव पण असेल. त्यानंतर 1 वर्षाच्या काळात 3 जणांनी पण समाधी घेतली. प्रवास करत असताना, दौऱ्यावर असताना केव्हा तरी पुरंदरचा किल्ला, दिवेघाट याच्याजवळचं सासवड हे सोपान काकांना आवडलं. त्याला इंद्रनील पर्वत त्याने म्हणलंय, इंद्रनील पर्वत. विठोबाने विचारलं समाधीचं काय, म्हणजे मला इंद्रनील पर्वत आवडलाय आणि तिथली समाधीची जागा मला पाहिजे तिथे. सासवडला समाधी घेतली. स्वतः विठ्ठल हजर आहे, पांडुरंग हजर आहे, नामदेव हजर आहे, मुक्ताबाई पण आहे, निवृत्तीनाथ पण आहे. समाधी सासवडला झाली. त्यानंतर मुक्ताबाई तापी काढली. बघता बघता 20 चमकले नाहीच झाले. मुक्ताबाईचा विचार अभ्यास वेगळ्या प्रकारे केला पाहिजे. मुंगी उडाली आकाशी तिथे गडले सूर्याशी, हा अभंग आहे तिचा. मुंगी म्हणजे जीव आणि सूर्य म्हणजे परब्रह्म. मुंगी उडाली आकाशी म्हणजे जीव हा तुमचा परब्रह्माकडे गेला. ती मुक्ताबाई सांगते. वय काय बघा, पण असा विचारच करता येत नाही आपल्याला. ह्या संतांकडं, देवाकडे बघताना परिमाण वेगळी असतात. आपली तुलना करताच येत नाही त्यांना. पण ऐकायचं, धन्य व्हायचं, मग काही नाही. हे पाहिल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणले आपणही आता गेलं पाहिजे. आणि मग त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथाने समाधी घेतलेली आहे. 3 भावंडांची समाधी घेतली. आणि मग नामदेवाला मनापासून दुःख झालं. किती कौतुक करा, वर्णन करा, मोठेपणे सांगा, सगळं केलं आहे. विठोबाचंही सगळं केलं आहे. विठोबाबद्दल वाटते तितकं चांगलं कितीतरी लिहून ठेवलं. आणि मग नामदेव उत्तर भारताच्या दौऱ्यावर निघाले. नामदेवांनी 4 वेळेला भारताचा दौरा केला, 4 वेळेला. आणि मग उत्तरेकडं पंजाबमध्ये जाऊन राहिले, बरेच दिवस राहिले. शीख धर्माचं जे आहे त्याचा अभ्यास केला, प्रसार केला त्याच्यामध्ये. आणि त्याचं धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये भर घातलेली आहे. गुरु नानकांच्या पूर्वी 200 वर्ष नामदेव आहे, पण नामदेवाचे अभंग त्याच्यामध्ये गुरुग्रंथ साहेबामध्ये. आणि ते शिखांना मानले आहेत, अजूनही म्हणतात. नामदेव फार आवडतो त्यांना. ज्ञानेश्वर निघाले समाधीला. नामदेव रडतोय, वाईट वाटते फार. ज्ञानेश्वरांनी खांद्यावर हात ठेवला नामदेवाचा. हे बघ म्हणले, हा जो भक्ती संप्रदाय आहे ना तो वाढवायचं काम आता तुझ्यावर आहे. मी तर चाललो म्हणलं, हे सगळं काम तुला वाढवायचं आहे पुढे. ते भक्ती संप्रदायाचं काम नामदेवाने भारतभर केलं. कीर्तन संप्रदाय किंवा कीर्तन हे नामदेवाने भारतभर प्रसिद्ध केलं. पुढे नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग प्रसिद्धच आहे. औंध्या लागला तर ते मंदिरच फिरवलं त्याचे सगळे. किती ठिकाणी नामदेवाचं कीर्तन म्हणजे उत्तमच कीर्तन. कीर्तनाकरता प्रसिद्ध म्हणजे नामदेव. आणि विठोबा तिथे हजर असायचं. आत्ताच तो म्हणतात, जिथं ज्ञानदेव तिथे मी आहे, नामदेव तिथे मी आहे. असा त्या 3 भावंडांचा प्रवास झाला. सुदैवानं आज त्याला 729 वर्ष पुरी झाली. ज्ञानेश्वर संजीवन समाधी. पुढच्या वर्षी 730 वर्ष होती. आपण खरंच भाग्यवान आहे. असल्यामुळे किंमत कळत नाही आपल्याला. जे आपल्याकडे असतं ना त्याची किंमत कळत नाही. पण आपल्या देशामध्ये अशी संस्कृती आहे तिथे इतकी मोठी माणसं म्हणण्यासाठी यांना संत महात्मे होऊन गेले की ज्याचं वाचलं तरीसुद्धा आपल्याला इतकं बरं वाटतं, शांत वाटतं. आणि मग नंतर वाटतं सगळं जीवन व्यर्थ आहे सगळं आहे. आयुष्यभर आपण म्हटलं षड्रिपूंच्या आहारी आपण गेलो असतो. काम, क्रोध, भोग, मदमोह, मत्सर, जागोजागी आपण त्याच्या आहारी गेलो असतोय. हे सगळं सोडून दिलं ना की वेगळा आनंद तुम्हाला मिळतो. काही कोणाची गरज भासत नाही. बरं आपल्यापुरतं बघावं, चांगला विचार करावा, रोज देवाचं नाव घ्यावं आणि तल्लीन व्हावं. त्याच्याशी नुसतं नाव घेऊन उपयोग नाही, तुझी माळ जपून उपयोग नाही. तल्लीन झालं पाहिजे तुम्हाला. म्हणजे मग पूजा करताना तुम्हाला नैवेद्य दाखवताना दिसेल की तुमच्या आवडीचा विठोबा आहे ना, तो तुम्ही नैवेद्य दाखवताना त्या खोबऱ्याने तो खातो, तुम्हाला दिसेल. तुम्हाला स्वतः जाणवेल डोळे मिटल्यानंतर की तो विठोबा खोबरं खातो आहे. म्हणजे तुमचा जीव हा त्या परमात्म्याच्या दिशेने निघाला आहे. अजून पोहोचता नाही तिथे, त्याला तर फार वर्ष लागतात. ज्ञानेश्वरांसारखं वैराग्य लागते त्याला. आणि किती अपमान केले ज्ञानेश्वरांचं कल्पना माहिती आहे तुला. सहन केले सगळं, एक शब्द कुठला जीवन काही नाही. आणि म्हणून शेवटी पसायदान बघा काय आहे ज्ञानेश्वरांचं. पसायदानामध्ये सगळं श्रेष्ठच आहे. आता विश्वात्मके देव मोदी सांगतात ते काही खोटं नाही. सगळ्या जगाचा विचार आम्ही केला आमच्या संस्कृतीमध्ये. आपण आता पसायदान म्हणू आणि कार्यक्रम आपण थांबू या ठिकाणी. तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. म्हणून